ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील ही अतिशय सुंदर आणि रूपकात्मक ओवी आहे. पूर्ण ओवी. देखा षड्दर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती म्हणवनी विसंवादे धरिती, आयुधे हाती. 10. सविस्तर अर्थ. संत ज्ञानेश्वर महाराज या ओवीमध्ये श्रीगणेशाचे रूपक मांडताना भारतीय तत्वज्ञानातील षड्दर्शनांचा, 6 दर्शनांचा, शास्त्रांचा संबंध गणपतीच्या 6 हातांशी जोडतात. षड्दर्शने म्हणजे काय? सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत ही 6 मुख्य भारतीय दर्शने, तत्वज्ञाने आहेत. हातांची आकृती, रूपक. माऊली म्हणतात की ही 6 दर्शने म्हणजेच श्रीगणेशाच्या हातांचे, भुजांचे रूप आहे. जसे शरीराचे हात एकमेकांपासून वेगळे दिसतात पण ते एकाच शरीराचा भाग असतात, तसेच ही 6 दर्शने वेगळी दिसली तरी ती एकाच गणेश रूपाचा, परब्रह्माचा भाग आहेत. आयुधांमागील विसंवाद. या 6 दर्शनांमध्ये आपापल्या सिद्धांतांवरून आपापसांत भेद किंवा मतभेद, विसंवाद दिसतात. एका शास्त्राचे मत दुसऱ्या शास्त्रापेक्षा वेगळे असते. माऊली अतिशय रसाळपणे सांगतात की हा जो दर्शनांमधील वैचारिक विसंवाद किंवा वादविवाद आहे तोच जणू गणपतीच्या हातांमध्ये असलेल्या विविध शस्त्रांच्या, आयुधांच्या रूपात प्रकट झाला आहे. म्हणजेच गणपतीच्या हातांतील आयुधे ही केवळ शस्त्रे नसून ती षड्दर्शनांमधील वैचारिक मतभेदांचे व सिद्धांतांचे प्रतीक आहेत. थोडक्यात अर्थ. थोडक्यात सांगायचे तर 6 भारतीय दर्शने, शास्त्रे म्हणजे गणपतीचे 6 हात आहेत. या शास्त्रांमधील आपापसांतील वैचारिक मतभेद, वाद हेच जणू गणपतीच्या हातांमध्ये धरलेली शस्त्रे, आयुधे आहेत.